हाय हाय हॅलो नमस्कार. मी पूनम कुंभार नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज गुरुपौर्णिमा आहे. तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आज आता आपल्याला देवपूजा करायची आहे. स्वामींची मस्त पूजा हे मांडायची आहे, ते मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या आमच्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मी तयारी करते, परत तुम्हाला भेटूया आपण लवकरच. तर माझी सगळी घरातली कामं आवरून झालेली आहेत. श्रीषा झोपली आहे आणि आता मला देवपूजा करायची आहे. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, तर स्पेशल देवपूजा होणार आहे. तर आज मला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन केलेलं चांगलं असतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी, तर ते पण मला करायचं. ते पण तुमच्याशी मी शेअर करणार आहे. आणि अजून बरीचशी पूजा पण मांडायची, स्वामींची पूजा मांडायची आहे. भरपूर काय केंद्रात पण जाणार आहे संध्याकाळी. आज गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपद घ्यायचं असतं, तर आपण केंद्रातसुद्धा जाणार आहे. तर आपण बघूया. कधी आली? मला 2-3 दिवस झाले. छान आहे. आई झोपली आहे. ओरडती की चांगली? आवाज येत नाही का? येतो की आवाज चांगला? ओरडती.
तर माझं आता हळदीचं लेपन करून झालेलं आहे. मी बाहेर हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. आता मेन देवाऱ्यातली पूजा करणार आहे. आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळं मी स्वामींची पूजा आहे ना बाहेर हॉलमध्ये टेबल टाकून त्याच्यावरती स्पेशल पूजा अशी स्वामींची करणार आहे. तर इथं फक्त रेग्युलर आपले दररोजचे देव आहेत ना त्यांचीच पूजा मी करणार आहे आणि बाहेर स्वामींची पूजा करणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मी सगळं घेतलेलं आहे काढून सगळं. सगळ्यात आधी दिवा लावून घेतलेला आहे, कारण पूजा करताना अगोदर दिवा लावून घ्यायचा सगळ्यात आधी. आणि आता बघूया मग मी आता पूर्ण पूजा करते आणि मग तुम्हाला भेटते. तर माझी आतमधली पूजा झालेली आहे. आता मला बाहेरून स्वामींची पूजा मांडायची आहे. तर मी बाहेर आता स्वामींचा अशी मांडणी करून घेतलेली आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवट तर व्यवस्थित दाखवेलच, पण आता सध्या मी स्वामींचा अभिषेक करून घेते आणि मग पूजा मांडणार आहे मी. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. तर इथं मी ना आता स्वामींची मूर्ती चांगली स्वच्छ कापडाने पुसून घेणार आहे. स्वामींची मूर्ती चांगली स्वच्छ कापडाने पुसून घेणार आहे. परत एकदा धुवून घेते चांगले. स्वामींना अत्तर लावून घेते. थोडंसं अत्तर लावायचं. थोडंसं अष्टगंध लावून घेते. इथं ना गणपती बाप्पांची स्थापना करून घेते. इथं मी स्वामींच्या पादुका ठेवणार आहे. इथं ना मी स्वामींच्या पादुका ठेवणार आहे. ते जपमाळ ठेवणार. आता मी तुम्हाला आहे ना पूर्ण पूजा झाल्यानंतरच दाखवते, त्या परत मग भेटूया. तर आता झालेलं आहे आमचं आवरून घरातलं सगळं काही. तर आता आम्ही निघालोय केंद्रामध्ये. तर घरातली सगळी फ्रेश मस्त अशी पूजा केलेली आहे आणि घरात एकदम असं फ्रेश वातावरण झालेलं आहे, छान वाटतंय. तर आता आम्ही केंद्रामध्ये चाललोय. तर तुम्ही पण या केंद्रात, मी दाखवते तुम्हाला तिथं काय चाललंय काय नाही. चला दाखव पूजा.
तर आपण भेटूया आता केंद्रामध्ये. आम्ही आलेलो आहे आता केंद्रामध्ये, तर आपण आता दर्शन करूया. चला. काय नव्हतं ना. परिसमाजाची ठिकाणी स्वामीची गावडी होती. स्वामी सुधराप्रती समाजामुळे त्यांची पूजा पाय गावाला प्रेमाला घेणार आलो आम्ही केंद्रामधून घरी आणि छान असं दर्शन झालं, छान प्रसाद घेतला आणि मस्त वाटलं. जरा मंदिरात गेल्यावरती प्रसन्न झालं मन आणि घरीसुद्धा छान प्रकारे पूजा केली. मस्त वाटलं. गुरुपौर्णिमा छान साजरी केली. तर तुम्ही पण बघा, व्हिडिओ नक्की बघा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.